कोल्हापुरातून संजय मंडलिकांना स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केलेला आहे। भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना समरजित घाडगे हवेत। कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी भाजपामध्येच रस्सीखेच पाहायला मिळते। कोल्हापुरामध्ये भाजपामध्येच रस्सीखेच कशा प्रकारे आहे ती आपण पाहतोय। भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समरजित घाडगे यांची मागणी आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे, पाहूयात। लोकसभा निवडणुकीसाठी अनेक पक्ष तयारीला लागलेले पाहायला मिळतात। मात्र याच लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवरून तिढा जो आहे तो महायुतीमध्ये कायम राहिलेला पाहायला मिळतोय। महायुतीमध्ये ठाणे लोकसभा असेल, कोल्हापूर लोकसभा असेल, परभणी लोकसभा असेल, अशा अनेक जागांवरती भाजप लढणार की शिवसेना लढणार असा वाद, अशी चुरस पाहायला मिळते। तर कोल्हापूर मतदारसंघामध्ये, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, यांच्याकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी नको तर समरजित घाडगे यांना उमेदवारी द्या अशा प्रकारची मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच आता कोल्हापूर लोकसभेचं चित्र काय असणार आहे किंवा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरती कोण नेमकं लढेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण विद्यमान खासदार हे संजय मंडलिक आहेत आणि त्यामुळे शिवसेनेकडून वारंवार मागणी होते की ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत। त्यामुळे ही जागा आता भाजपच्या वाट्याला जाते की कोल्हापूर लोकसभा ही शिवसेनेच्या वाट्याला जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वारंवार भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून समरजित घाडगे यांचं नाव समोर येत असल्यामुळे ही जागा आता समरजित घाडगेंसाठी भाजप घेते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज।